लावलाय म्या 265 ऊस. ऊस राहिला साईटला. ऊसाच्या आधी गावातच जास्त वाढलं. गेलो दुकानात, आणली 2-3 औषधं, मारला फवारा, सगळंच जाग्यावर राख. शेतकरी मित्रांनो, आज तुम्हाला मी ऊसातलं तणनाशक सांगणार आहे. त्याआधी तुम्ही आपल्या अकाउंट नवीन असाल तर आपल्या अकाउंटला फॉलो करा. 200 लिटरचं पाणी घेतले, त्यात सगळ्यात आधी आपण स्टिकर टाकलं 50 ml. नंतर आपण मेट्रीच्या 3 पुड्या घेतल्या. ते मेट्री टाकल्यानंतर आपण घेतलं इथं 240 आपण घेतलं इथं 1 किलो. तुम्ही लिक्विड मधलं घेत असाल तर तुम्ही 1 लिटर घ्या. 240 टाकल्यानंतर आपण घेतलंय डायरॉन 80% 250 ग्रॅम. आता आपण जे आज फवारा करतोय ही 265 मधला आहे आणि तुम्ही पूर्णपणे ऊस उगवल्यानंतर ही फवार घ्या. लय जर लहान कोंबाव घेतलं तर कोंब जळतील बरं का. यात महत्वाचं बरं का, बोरचं पाणी वापरतात चाल तर त्यात लिंब पिळा. तुमच्या घरी नसली तर शेजाऱ्याच्यात नाना, पण लिंब पिळा 3-4. कारण की पीएच मेंटेन मध्ये असलं तर गावात जळतंय, नाहीतर हायस राहणार. नंतर काय मुस्कं बांधायचं आपल्या तोंडाला, आपल्या बॅगेत औषध भरून घ्यायचं, पूर्णपणे बॅग उचलायची आणि फवारायला चालू करायचं. मसा आपला ऊस 2 आणि 3 रुपयाने घेते ती, पण आता काय करायचं, आपल्यामुळं घरी बसून सगळी गोड पदार्थ खाती ती. खाऊ दे की राव. आपण नाही ऊस पिकाल्यावर काय करायचं मग, ढेकळं खायची काय त्यांना. आता हे ऊसात गावात उगवले, गावतात ऊस लावलाय, मलाच कळना झालतं. असलं टेन्शन आलतं. पाऊस चालू होता आणि गावात काय लय वाढत होतं. फवारणी करून मला 7 दिवसांना असा रिझल्ट जाणवला, गावात कुठं राहिलंच नाही. ती जागा आहे बरं का, मागं डाम बघा. नाही तर तुम्ही म्हणताल दुसऱ्या शेतातला काढला काय व्हिडिओ. तसं काय करत नाही आकाश पराडे. जे आहे ते असतं आपलं. कसं वाटला व्हिडिओ मग?